माय माऊली नमस्कार. आपण पसायदान व त्याचा अर्थ बघूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. आता विश्वरूपी देवाने या वाग्यज्ञाने संतुष्ट होऊन मला प्रसादाचे दान द्यावे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी प्रतिवाडो, होता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुष्टांचा कुटिलपणा नाहीसा होऊन त्यांचे सत्कर्माचे ठिकाणी आवड वाढो आणि प्राण्यांची एकमेकाशी जीवाभावाची मैत्री जडो. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचील तो ते लाहो प्राणी जात. पापांचा अंधकार नाहीसा होऊन विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय हो आणि प्राणी मात्रात जे जे इच्छेल ते ते त्याला मिळो. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. संपूर्ण कल्याणाचा वर्षाव करणाऱ्या ईश्वरनिष्ठांचे समुदाय या भूतळी सर्व प्राण्यांना भेटत राहो. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. हे संत चालणारे कल्पतरूचे बगीचे असून सजीव चिंतामणीचे गाव, अमृताचे बोलणारे ते सागर होय. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सृजन सोय रे होतो. ते कलक रहित चंद्र असून उष्ण तारा रहित सूर्य आहेत, ते सज्जन सर्वांचे नेहमी आवडते हो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी, भजी जो आदी पुरकी अखंडित. फार काय सांगावे, त्रैलोक्य सर्व सुखाने पूर्ण होऊन त्याने आदिपुरुषाचे अखंडित भजन करावे आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोके ये दृष्टादृष्ट विजये व्हावे जी. आणि विशेषतः या मृत्यूलोकात हा ग्रंथ ज्याचे जीवन त्यांनी यलौकीच्या परलौकीच्या भोगावर विजयी व्हावे. तेत म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. तेव्हा विश्वाचे प्रभू श्री निवृत्तीनाथ म्हणाले, हा दान प्रसाद होईल. या वराने ज्ञानदेव सुखी झाले, ज्ञानदेव सुखी झाले, ज्ञानदेव सुखी झाले. बोला ज्ञानदेव महाराज की देव. ज्ञानदेव सोपानदेव निवृत्ती मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम.